प्राथमिक आरोग्य केंद्र निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। आज आपण राष्ट्रीय कीटकजन्य आजाराबद्दल म्हणजेच 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो। त्या संदर्भात आम्ही कार्यशाळा घेतलेली आहे। गावामध्ये जाऊन माहितीपत्रकं वाटलेली आहेत, तसे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतलेल्या आहेत। आणि राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की दर पावसाळ्यामध्ये डेंग्यूचं प्रमाण वाढतं, डेंग्यूचे पेशंट सापडतात गावोगावी असतील किंवा आपल्या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये। म्हणजे ह्या वर्षी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्या वतीनं राष्ट्रीय डेंग्यू दिन तर साजरा करण्यात आलेलाच आहे, परंतु आपण एक्स्ट्राचं म्हणजे आता आपण आशाताईंना तसेच कर्मचारी असतील किंवा इतर जनजागृतीसाठी आपण आज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आशाताईंची कार्यशाळा घेतो आहे। तसेच लोकांना माहिती देतो आहे की डेंग्यू हा दर पावसाळ्यात होणारा आजार आहे। तो कशापासून होतो तर डासापासून होतो, एडिसी जिप्ती डासापासून, त्यापासून चिकनगुनिया आणि डेंग्यू। आणि आपल्या परिसरमध्ये नदीचा भाग असल्यामुळे हाय रिस्कमध्ये मोडतो। त्यासाठी आपण खबरदारीचा उपाय घेण्यासाठी जिल्हा युताप कार्यालय पुणे तसेच पंचायत समिती पुरंदर आरोग्य विभाग यांच्यामार्फत डॉक्टर विक्रम काळे असतील, सरांच्या मार्गदर्शन आरोग्य निरीक्षक प्रकाश चौरे साहेब असतील, डॉक्टर भागवत भिसे असतील किंवा डॉक्टर नरेश बागोल असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यावर्षी की निरेमध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे कुठल्या प्रकारच्या डेंग्यूच्या चिकनगुनियाची साथ येणार नाही यासाठी आपण अलर्ट आहोत। त्यासाठी आपण डेंग्यूचा राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याबरोबरच जनजागृतीवर मोहीम आपण हाती घेतलेले आहेत। यामध्ये सांगायचं म्हणजे डेंग्यू हा प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात वाढणारा डास आहे, त्याच्यापासून चिकनगुनिया आणि डेंग्यू होतो। बऱ्यापैकी आपण पाण्याचं जरी भरपूर प्रमाणात पाणी असेल तरी आपण लोकांची मानसिकता वेगळी असते, पाणी चेंज न करणं, कूलर असतील, फ्रीज असतील त्याच्या पाठीमागलं स्वच्छता ठेवत नाही आणि त्याच्यामुळे हा डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात होतो। आणि हा डास होऊ नये किंवा आपण आपल्या गावात साथ येऊ नये म्हणून यासाठी आपण काय करायचं, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस हा पाळला गेला पाहिजे। कोरडा दिवसाची संकल्पना चांगली आहे, परंतु आपल्याकडे पाळली जात नाही। तरी माझं लोकांना कळकळी निराकरण असतील किंवा पंचक्रोशीतील लोकांना असं आवाहन करील मी की आपल्या भागामध्ये कुठली डेंग्यू चिकनगुनियाची मलेरियाची साथ येणार नाही यासाठी आपण आत्तापासून आपला परिसर स्वच्छ ठेवून, जेणेकरून नारळाच्या करवंट्या असतील, फुटकी डबडे असतील किंवा श्रीखंडाचे डबे असतील, आपल्या घराभोवतं ते पाणी साचतात, ते पाणी साचल्यानंतर त्याच्यात डेंग्यूचे डास तयार होतात आणि ते डास तयार झाल्यानंतर ते आपल्याला चावतात। परिणामी काय होतं, आपलं लाखो रुपयाचा खर्च होतो, माणूस जगवण्याची शक्यता असते, मानसिक म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक तसेच आर्थिक नुकसान आपलं होण्याची शक्यता असते। आणि साधारणतः डेंग्यूचे 3-4 प्रकारचा डेंग्यू असतो। त्यामध्ये कसं असतं, प्राथमिक डेंग्यू बाबा थोडंसं ताप वगैरे येतो, कणकण येते, अंगावरती पुरळ येते, परत डोकं दुखतं, अशी जर लक्षणं असे आढळल्यास आपण काय करायचं, त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे भेट देऊन मोफतपणे आपण औषधोपचार करून घ्यायचा। प्रथमतः आपलं रक्त चेक केलं जाईल। रक्त चेक केल्यानंतर त्यामध्ये जर डेंग्यूचा किंवा चिकनगुनिया असेल किंवा मलेरिया असेल तर तिथं मोफत ट्रीटमेंट मिळते। नाहक आपला खर्च होऊ नये यामागची प्रामाणिक इच्छा। तरी कुठल्या अशा प्रकारचा संशयित पेशंट सापडला, आता पालखीचे दिवस आहेत, वारकरी येणार जाणार, त्यासाठी इकडचे तिकडचे लोक येणार, एखादा इन्फेक्टेड माणूस आला किंवा डास आला, आपला एडिसी जिप्ती त्याला चावला, तो त्या डासापासून दुसऱ्या माणसाला होण्याची शक्यता असते। म्हणून काय करायचं, संध्याकाळी मच्छरदाणी लावा, मॉस्किटो मॅट लावा किंवा आपले फुलवाहीचे कपडे घालणे, अशा प्रकारचे जेणेकरून आपल्याला डास चावणार नाही ह्याच्यासाठी खबरदारी घेऊन स्वच्छ पाण्यात, एक लक्षात घ्या, स्वच्छ पाण्यात डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यातच होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे टॉयलेट बाथरूम असेल, व्हेंटल पाईप असतो, त्याला आपण काय करायचं, जाळी बसवायची, म्हणजे जेणेकरून आपल्या शौचालयाच्या टाकीमध्ये डास तयार होतात तो मलेरियाचे। घाण पाण्यामध्ये एक लक्षात ठेवा, घाण पाण्यामध्ये फक्त आणि फक्त मलेरियाचा डास तयार होतो, स्वच्छ पाण्यात डेंग्यूचा डास तयार होतो। आणि जेणेकरून डासाची उत्पत्ती तोडणं, सायकल तोडणं आपल्या हातात आहे। आणि डासाचा 21 दिवस लाईफ असतं, अंडी, आळी, कोश। तर जेणेकरून कुठल्याही घरातली भांडी असतील घासून पुसून स्वच्छ करून ते परत पाण्यानंतर भरल्यानंतर तिथं डेंग्यूचं काय होतं, आळी तयार होत नाही आणि डेंग्यूचे डास तयार होत नाही। त्यासाठी आपण संध्याकाळी गुड नाईट लावा, पूर्ण व्हायचे कपडे घाला, आपला परिसर स्वच्छ ठेवून येणाऱ्या पावसाळ्यात आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र निरा असेल किंवा पिंपरावण, थोपटेवाडी, मांडकी, गुळुंचे या गावातील लोकांना कुठल्या प्रकारचे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाची डेंग्यूमुळं होणारे आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मी लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्यामार्फत मी कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मी डॉक्टर भिसे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा. आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस, राष्ट्रीय कीटक रोग निर्मूलन कार्यक्रम या अंतर्गत आपण डेंग्यू दिवस साजरा करतो आहे. तर या कीटकजन्य आणि जलजन्य रोगामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया येतात. हे डासांपासून उत्पत्ती होते याची. याचा अर्थ की हे जलजन्य रोग पण आहेत. तर म्हणजे याचा अर्थ की डासांची उत्पत्ती हे पाण्यावर होती. स्वच्छ पाणी, घाण पाणी, स्वच्छ पाण्यावर डेंग्यू होतो आणि घाण पाण्यावर मलेरिया हा डास होतो. तर मग आपल्याला काय करायचं आहे की त्या डासांची उत्पत्तीच नाही व्हायला पाहिजे, हे आपलं म्हणजे प्रथम हे राहील. आपण जनजागृती करतो, सगळे पोस्टर वगैरे आपण सगळे कागद वगैरे सगळ्यांना वाटले, सांगितले. पण आपण त्यांना सांगायला पाहिजे की तुमच्या घरात थोडी स्वच्छता पाळा, घराच्या शेजारी स्वच्छता पाळा, कुठं पाणी साचू देऊ नका. टायरमध्ये कुठं पाणी साचलं असेल, कुठं रिकाम्या बाटल्या असतील तिथं पाणी साचलं नाही पाहिजे. साचलं तर ते सांडायचं. 7 दिवसामध्ये 1 दिवस आपला हा कोरडा दिवस पाळायचा. आणि डेंग्यूचे लक्षणं काय ते तुम्हाला थोडं कळालं पाहिजे. अचानक येणारा ताप असेल तर मग त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अचानक येणारा ताप, हातपाय, जॉईंट सगळे दुखतात, डोळ्याच्या मागं दुखणे, हे डेंग्यू नॉर्मल डेंग्यू फीवर असतं. आणि एक डेंग्यू हिमोरॅजिक फीवर असतं. तर डेंग्यू हिमोरॅजिक फीवर म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी रक्ताच्या याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन काहीतरी होईल. म्हणजे जसं की त्याच्यावर चट्टे वगैरे येतात, तर ते मग समोरची स्टेज झाली डेंग्यू हिमोरॅजिक फीवर. तर एकदा लक्षण चालू झाल्यानंतर, एकदा डास चालू झाल्यानंतर आपल्याला ते 2 ते 7 दिवसामध्ये ते लक्षण यायला चालू करतात. आणि ते लक्षण मग 3-4 दिवस कंटिन्यूस राहतात. पण आपण त्यामध्येच आपण नाही का टेस्ट करून घेतो आपल्या इथं. जर ताप आलेला असेल, अचानक आलेला असेल ताप, तर आपण नाही का IgM, IgG आणि IgM हे असं टेस्ट करून त्याला पहिलेच डिटेक्ट करतो आणि आपलं इथं त्यांना पेशंटला बोलवतो. आपण सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करू शकतो आपण डेंग्यूला आणि ते पेशंट क्युअर होतात. तसं आता काही घाबरायची गरज नाही आहे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्याला. आत्ता सगळं काही ट्रीटमेंट आलेली आहे त्याच्याबद्दल. फक्त आपल्याला काळजी घ्यायची की स्वच्छता वगैरे सगळीच, आपल्या शेजारची स्वच्छता किंवा आपल्या घरातली स्वच्छता, ते आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पाणी कुठं साचलेलं असेल तर त्याच्याकडे पण आपण लक्ष पाहिजे. म्हणजे घरात कुठं पाणी साचते ना, तेच आपण लक्ष दिलं पाहिजे. पावसाळा अगोदरच चालू झालेला आहे, जरा 15 दिवस अगोदरच चालू झालेला आहे. त्याच्यामुळे मग डेंगीचा प्रसार आणि म्हणजे उत्पत्ती स्थानं वाढण्यामध्ये जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता सरांनी तर सांगितलंच की काय सिम्पटम्स आहेत, काय तुम्हाला तर माहीतच आहे. पण आता मला असं सांगायचं आहे की तुम्ही आता काय करा, कंटेनर सर्वेक्षणावरती जास्त लक्ष द्या. जेणेकरून काय होणार आहे की डास उत्पत्ती स्थानं तयारच होणार नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपण जे नंतरचे जे आहेत डेंजरस हॅझार्डस जे होणार आहे त्याच्यामुळे डेंग्यूमुळे, तर ते आपण कुठेतरी कवर करण्यामध्ये म्हणजे आपल्याला यश मिळेल पूर्ण पावसाळ्यामध्ये. नाही तर मग अवघड होईल. कारण की पहिल्यांदाच आपल्या इथे कधी आली होती ही 5-6 वर्ष झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ते टाळायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तर ह्यावर्षी एक काळजी म्हणून, प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपल्याला काय करायचं आहे, डास उत्पत्ती स्थाने होऊ नये त्याच्याकडे काळजी आपल्याला घेणं अपेक्षित आहे. कंटेनर सर्वेक्षणावरती लक्ष द्या. वेळेवरती रक्त नमुन्यांची तपासणी करून घ्या. कोणाला ताप असेल नाही का, 1-2 दिवसाचा जरी ताप 1 दिवसाचा जरी असला तरी आपल्याकडे पाठवा. आणि आपण काय करूया, त्यांचं सिरम सॅम्पल जे आहे ते NIVला पाठवून आपण त्यांच्या व्यवस्थित वेळेत सगळं टेस्ट करून घेऊयात, जेणेकरून पुढचा प्रसार आपला जो होणार आहे तो थांबेल. धन्यवाद. DK प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा, आशा स्वयंसेविका. माझं कार्यक्षेत्र नीरा वार्ड नंबर 3. आज आमच्या येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि डेंग्यू दिवस साजरा केलेला आहे. आज आमचं ट्रेनिंग झालं आहे. यामध्ये आता आम्ही उद्यापासून कंटेनर सर्वे करणार आहोत. तसेच सध्या सर्वीकडे पाऊस पडत असल्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करणार आहे की आपापल्या घरातले बॅलर, फ्रीज हे कोरडे करावेत. तसेच घराच्या आसपास टायर, नारळाच्या करवंट्या, तुटके फुटके डबे असं काही जे असेल त्याची विल्हेवाट लावा. तसेच ग्रामपंचायतच्या मार्फत जिथे जिथे पाणी साठे होत आहेत तर ते साठे नष्ट करण्यासाठी पण लोकांना प्रवृत्त करणार आहोत. तसेच जर कोणाला ताप आला तर जास्तीत जास्त लवकरात लवकर PSCमध्ये येऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. धन्यवाद. पवार, आशा स्वयंसेविका, नीरा वार्ड नंबर 6 मध्ये मी काम करत आहे. 16 मे राष्ट्रीय
डेंग्यू दिवस म्हणून आम्ही साजरा केलेला आहे. आम्ही वार्डमध्ये जेव्हा सर्वे करतो, जेव्हा असे कुठं पाण्याच्या बॅलर वगैरे भरलेले असतील, कुणी तिथं जर काय मच्छर वगैरे असे घाण वगैरे काय असे दिसत असेल तर त्यांना आम्ही जनजागृती करतो की असं ठेवू नका, त्याचं विल्हेवाट लावा. परत घरावर नारळाचे कवचे टायर वगैरे काय असेल ते फेकून द्यायला सांगतो. जरी नाही कुणी ऐकलं तर ग्रामपंचायतमध्ये तेवढे सांगून त्यांना तिथं सांगतो. काय तिथं ग्रामपंचायतीने काय सांगितलं असेल ते माहिती लोकांपर्यंत पोचवतो. फवारणी करायला सांगतो. जास्त जर कोणी डेंग्यूचे पेशंट वगैरे काय सापडत असले तरी PSCत या म्हणतो, तिथं सगळे औषध उपचार फ्रीमध्ये होतात. घरात बसू नका, जास्त झाले तरी दवाखान्यातच यायला सांगतो. धन्यवाद. मी दिलीप पाटोळे, नीरा वार्ड क्रमांक 5मध्ये राहतो. माझ्याच रस्त्याला PSC आहे. या ठिकाणी आशा सेविका घरोघरी जाऊन ज्या लोकांना माहिती देतात, डेंग्यू सदृश्य जर काही सापडलं तर त्या ताबडतोब PSCला येऊन सांगतात. आशा वर्करचं काम माझ्या दृष्टीनं तर पाहिलं तर चांगलं करतात. यापेक्षाही अजून चांगलं करावं की जेणेकरून आपल्याला नीरा शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा डेंग्यू रुग्ण सापडता कामा नये. हीच आपली कर्तव्याची जी भूमिका आपण पार पाडता. ही जर तुम्ही एखादा जरी डेंग्यू आपल्या पेशंट नाही सापडला तर ही आपली थोडीशी कॉलर ताट आहे. आपल्या PSCमध्ये अशा पद्धतीचं डेंग्यूची रुग्ण सापडू नयेत यासाठी आपण काळजी घेतायच. यापेक्षा आता पावसाळा लवकरच सुरू झाला आहे तर त्या दृष्टिकोनातून घरोघरी जाऊन जे काही पाण्याची बॅलर आहेत, काही भांडी आहेत, नारळांच्या काउंटऱ्या करवंट्या आहेत, टायर आहेत, हे फक्त घरापासून दूर ठेवा. अशा पद्धतीचा तुम्ही जर प्रचार केला तर डेंग्यूचे रुग्ण आपल्या नीरा PSC परिसरात सापडणार नाहीत. जय हिंद.